दमदाटी आणि बदनामीने लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. मी रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता महादेव वाघमारे, 15 वर्ष आमदार तसेच स्थानिक सत्ता असताना सुद्धा येथील सत्ताधारी भाजप सरकारला खांदा कॉलनी येथील नागरी समस्या सोडवता आल्या नाहीत. दुहेरी टॅक्स लोकांच्या माथी मारला आहे. पाण्याची समस्या आहे. नवी मुंबई विमानतळ दी.बा. पाटील नामकरण मुद्दा 2 वर्ष रखडलेला आहे. ठाकूर कंपनीने स्वतःच्या स्वार्थासाठी ठेके घेण्यासाठी पनवेलची अस्मिता धुळीस मिळवली आहे. ही दी.बा. पाटलांचा संघर्ष भूमी आहे. याचा विसर त्यांना पडलेला. अशा ठाकूर कंपनीला व भाजपाला पनवेलच्या सत्तेतून पाय उतार करा असे आवाहन पनवेलच्या जनतेला करताना माजी आमदार बाळ माने खांदा कॉलनीतील चौक सभेत सत्ताधारी भाजपावर चौफेर टीका केली. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना माने म्हणाले, सिडको वसाहतीतील खांदा कॉलनीत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जनता राहावयास आली आहे, परंतु येथील मूलभूत व नागरी समस्या 20 वर्षानंतर सुद्धा सत्ताधारी भाजपाला सोडवता आल्या नाहीत. महादेव वाघमारे सारखे स्थानिक नेते आता या प्रश्नांसाठी आंदोलन मोर्चा काढत, त्यामुळे त्यांना साथ द्या आणि महाविकास आघाडीला विजयी करा असे आवाहन केले. याच पत्रकार संवाद सभेत महादेव वाघमारे यांनी सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढले. फुटपाथ यांच्या नगरसेवकांनी जणू विकत घेतले आहे. नागरिकांना चालायची सोय नाही. पाण्याची समस्या आहे. दुहेरी टॅक्सचा मुद्दा आम्हाला येथील नगरसेवकांच्या चुकामुळे आम्हाला न्यायालयात न्यावा लागला. ठराव पास झाला नसला तरीही वेळ आली नसती, पण मी या प्रश्नासाठी लढतोय म्हणून या निवडणुकीत माझी बदनामी केली जाते आहे. पण दमदाटी व बदनामीने लोकांचे प्रश्न सुटत नाही. मी रस्त्यावर लढणारा सामान्य कार्यकर्ता चुकीच्या गोष्टींसाठी सतत लढत राहणार आणि खांदा कॉलनीवासियांना न्याय मिळवून देणार. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन महादेव वाघमारे यांनी केले. आघाडीचा मला कोण म्हणता येत नाही. कोण म्हणता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. आवाज कुणाचा? महाविकास आघाडीचा. आवाज कुणाचा? महाविकास आघाडीचा. आवाज कुणाचा? महाविकास आघाडीचा. सांगत साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. सांगत साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. पूजा ताई आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. पूजा ताई आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. श्रुति ताई आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. श्रुति ताई आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. वाघमारे साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. वाघमारे साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? आज आपल्या इथे माने साहेब आलेले आहेत. आमदार स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. नक्की काय सांगाल आज तुमच्या प्रचाराची रणनीती कशी आहे आणि विजयाची कशी आहे? आज माने साहेब आमदार आलेले आहेत. अतिशय प्रचंड प्रतिसाद आहे प्रचाराला. ह्या खांदा कॉलनीतल्या भाजपच्या उमेदवाराला असं झालेलं आहे की मशालीनं, महाविकास आघाडीच्या मशालीनं त्यांच्या बुडाला लावली आग, पांजानं मारली चापट आणि शेकापने वाजवली शिटी, अशी भाजपच्या उमेदवाराची अवस्था झालेली आहे. आज आज भाजपचे उमेदवार, त्यांना काही करता येत नाहीत, जनतेला कामं सांगता येत नाहीत, म्हणून त्यांनी माझी वैयक्तिक बदनामी सुरू केलेली आहे. बरोबर, काउंटर पत्रकार उद्या पाठविलच, पण भाजपचे उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ही अशी महाविकास आघाडीची प्रचार रॅली सुरू आहे आणि तिथून पुढे एवढा प्रचंड प्रचार होईल की भाजपची वाळू पण ठेवून देणार नाही मी पायाखाली त्यांच्या. बघायला गेलं तर महामतदार आपण लढत आहात महामतदारा संदर्भात, पण विरोधकांनी सांगितलेलं आहे सत्ताधाऱ्यांनी की महाल मतदार आमच्या आमदारांनी आंदोलन करून त्या ठिकाणी शास्ती कर्म माफ केलेलं आहे. अरे मुळात तुम्ही भाजपवाल्यांनीच या पनवेलकरांना मालमत्ता दुहेरी कर लावलेला आहे. तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे सांगताना. आम्ही माफ केला. अरे आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जनता सुप्रीम कोर्टात लढते दुहेरी कर माफ करावं म्हणून. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आज भाजपने काय सांगतील ते, मच्छी मार्केट खांदा कॉलनीसाठी बांधलं नाही, तुमचं भाजी मार्केट बांधलं नाहीये, खांदा कॉलनीतल्या ह्या रहिवाशांना, मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदान ठेवलं नाही भाजपवाल्यांनी. आणि काय ओव्हरटर्न करून काय ते खांदा कॉलनी मत मागायला जातील. हे
खांदा महिलांसाठी त्यांनी काय नाही केलं, सार्वजनिक शौचालय नाही बांधलं, खांदा कॉलनीचे रस्ते कॉन्क्रिटीकरण नाहीयेत. खांदा कॉलनीच्या रस्त्याची अवस्था बघा. पनवेल महापालिका क्षेत्रात सगळीकडे कॉन्क्रिटीकरण आहेत. यांना थोडं वाटाय जनाची नाही मनाची तरी वाटाय पाहिजे यांना लोकांचे. या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नासाठी आपण महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले होते. त्या ठिकाणी माने साहेब पण होते आणि दिबा पाटील यांच्या नावासाठी माने साहेबांनी आंदोलनही सुद्धा पनवेलमध्ये पुकारलं होतं. नक्की त्या संदर्भात काय? अहो, ह्यांना पाणी उष्ण घ्यावं लागतं नवी मुंबई महापालिकेकडून. एवढ्या ह्यांचे बिनलाजे आहेत हे आमदार, हे नगरसेवक इथले सत्ताधारी. ह्यांना जाण्याचे नाही मनाची. मागाशीच बोललो मी तुम्हाला, सांगतो हे काही करणार नाहीत. हे फक्त आश्वासन देतील आणि ह्यांना काहीच नाही करता आलं तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची बदनामी करतील. अरे मी शून्यच आहे, शून्याची तुम्ही काय बदनामी करणार? ही अशी अवस्था यांची झालेली आहे. यांना प्रचाराला पण कुठलाच थीमच नाही, कुठला विचारच नाही, काहीच नाही यांच्याकडे. हे फक्त लोकांची बदनामी करू शकतात. आणि तुम्हाला सांगतो ह्या भाजपचे उमेदवार आहेत. तुम्हाला सांगतो आमचे उमेदवार बघा, हे बघा अगदी टेरेस पर्यंत जातात. ह्यांचे उमेदवार आहे, ह्यांना पायरीच चढता येत नाही. अरे हे तुम्हाला ह्या बिल्डिंगची पायरी चढता येत नाही तर तुम्ही खांदा कॉलनीच्या विकासाची पायरी कशी चढचाल, कशी चढवचाल, काय दाखवचाल तुम्ही खांदा कॉलनीकरांना? हा असे तुम्हाला सांगतो, यांनी काही करू द्या, बदनामी करू द्या, काही करू द्या, आम्ही कामं केलेली घेऊन जातोय, आमचं विजन घेऊन जातोय आणि आमचे उमेदवार सगळे शिकलेले आहेत. आणि हा विजय महाविकास आघाडीचाच होणार आहे. इथं शिट्टी वाजणार आहे खांदा कॉलनीत, हाताचा पंजा दिसणार आहे आणि मशाल पेटत राहणार आहे खांदा कॉलनीत. भाजपचे नगरसेवक फुटपाथवर आहेत. त्यांचा खांदा कॉलनीकर बाजारच उठवणार आहेत. आता तुम्ही लक्षात घ्या, हे काहीच करू शकत नाही. मी तुम्हाला सांगितलं इतिहास गाव आहे ज्यांची बरोबरी केली जात नाही, त्यांची बदनामी केली जाते. मैदानात उतरलेला आहात, आपल्या चारही महाविकास आघाडीचे उमेदवार यांना विजय करण्यासाठी नक्की काय आज भावना व्यक्त कराल? खरं तर गेले 6 महिने आमचे नेते, शिवसेनेचे माजी खासदार, केंद्रीय मंत्री अनंतराव गीते साहेब, त्याचबरोबर माझे सहकारी संपर्क प्रमुख प्रसाद या ठिकाणी भोईर आणि आम्ही तिघांनी म्हणून त्याच वेळेला संकल्प केलेला होता की पनवेलकरांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून, मग प्रॉपर्टी टॅक्स असेल, दिबा पाटील साहेबांचं विमानतळाचं नाव असेल किंवा इथल्या नागरी सुविधा असतील, या ट्रिपल इंजिनच्या सरकारने यातली कोणतीही गोष्ट आज केलेली नाहीये. आणि त्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी त्यांचं मी स्मरण करतो आणि त्याचबरोबर दिबा पाटील साहेबांचं स्मरण करतो. खर तर ज्या दिबा पाटील साहेबांच्या वाटेवरून किंवा ज्यांच्या विचारानं या रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनी एक चळवळ उभी केली, त्याचे खरे आधारस्तंभ दिबा पाटील साहेब होते. परंतु सत्तेच्या लोभापोटी 1996 साली यांनीच भाजपचं सरकार एक मतानं पाडलं होतं. तेच त्यानंतर 20 वर्षानंतर 2014 साली भाजपच्या तंबूमध्ये दाखल झाले. असं हे ठाकूर कुटुंबीय आहे आणि या इतिहास गवाह आहे, याचा मी साक्षीदार आहे, कारण मी भाजपमध्ये 40 वर्ष होतो आणि त्यामुळे सत्तेच्या राजकारणासाठी ही टोपी बदललेली आहे. परंतु स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव खर तर तत्कालीन मुख्यमंत्री, आपले नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी देण्याचा निर्णय करण्याचा विचार आमचा होता. परंतु ज्या वेळेला या रायगडच्या जनतेचा एक आक्रोश होता किंवा एक आग्रह होता की इथल्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय खासदार आणि लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे, त्याच्याकरता हे भाजपचे आमदार दोन्ही उरण पासून पनवेल पर्यंतचे जर नाव दिलं नाही तर काहीतरी रॉकेल टाकून जाळून घेणार होते. परंतु स्वार्थापोटी आज ते काही दिल्लीतल्या तिथल्या सगळ्या नेत्यांच्या समोर यांनी गुडघे टेकलेले आहेत. आणि म्हणून माझी पनवेलकरता विनंती आहे, ही लोकसभेची निवडणूक नाही, ही विधानसभेची निवडणूक नाही, ही पनवेल महानगरपालिकेची, तुमची रायगडकरांची, पनवेलकरांच्या अस्मितेची निवडणूक आहे. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला बोलतापा देणारे आमदार, त्यांचे वडील असतील किंवा अन्य सगळी मंडळी असतील, यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि म्हणून दिबा पाटील साहेबांचे विचार घेऊन माजी आमदार आमचे बाळाराम पाटील साहेब आणि इथले सगळे सहकारी आमचे शिरीष शेठ घरत, प्रसाद या ठिकाणी भोईर, आमचे महाविकास आघाडीचे सगळे नेते या ठिकाणी आज वाघमारे साहेबांनी हा प्रॉपर्टी टॅक्सचा प्रश्न वैयक्तिकरित्या सुप्रीम कोर्टामध्ये घेऊन गेले.
माझी पनवेलकरांना कळकळीची विनंती आहे की खऱ्या अर्थानं न्याय मागण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी म्हणून या ठिकाणी सुप्रीम कोर्टात त्यांनी न्याय मागितलाय आणि हा डबल प्रॉपर्टी टॅक्स आहे. घटनेमध्ये असं करता येत नाही. भविष्यामध्ये हा जर प्रॉपर्टीचा विजय हा आपलाच होणार आहे आणि त्याचे शिल्पकार या ठिकाणी वाघमारे साहेब आणि त्याचबरोबर पनवेल मधली जी नामांकित मंडळी आहेत, मग आमच्या या खारघर मधले काही पदाधिकारी असतील, आमच्या गरजताई असतील, सगळेच पदाधिकारी असतील. आणि त्यामुळे माझी फक्त एवढीच विनंती आहे, ही निवडणूक पनवेलकरांच्या अस्मितेची असल्यामुळे या ठिकाणी आमचे चारही उमेदवार हे महाविकास आघाडीच्या माध्यमाने दिलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे दांगड साहेब की ज्यांची 60 वर्षाची परंपरा ठाकरे कुटुंबाशी आहे, त्या कुटुंबातला एक चांगल्या प्रकारचा लोकसेवक या ठिकाणी दांगड साहेबांच्या रूपाने दिलाय. गेली सातत्यानं अनेक वर्ष चळवळ करून संघर्ष करणारे आमचे वाघमारे साहेब आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या दोन्ही महिला भगिनी या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मी महाविकास आघाडीच्या माध्यमातून विनंती करेन पनवेलकरांना की आपल्याला ही भ्रष्ट राजवट, एका कुटुंबाची असलेली ठेकेदारी, म्हणजे व्यावसायिक ठेकेदारी म्हणतोय, पनवेल महानगरपालिकेतली ठेकेदारी ही जर रद्द करायची असेल तर आमच्या बाळाराम पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही सगळी महाविकास आघाडीची जी नगरसेवक आहेत, अत्यंत चांगले काम करणार आहेत. आमचे या खांदा कॉलनी शहराचे आमचे अध्यक्ष धडाडीचे असलेले कार्यकर्ते, आमचे शिर्के, त्यांचे सगळे पदाधिकारी यांचं सुद्धा मी कौतुक करेन. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करेन, ज्या एकदिलानं एक जिन्सीपणानं आपण प्रचार करून प्रत्येक नागरिकांपर्यंत मतदारपर्यंत जात आहेत. खरं तर खांदा कॉलनीचा आणि ह्या भागाचा जर विचार केला तर मला असं लक्षात येतं, हा मिनी महाराष्ट्र आहे. याच्यामध्ये माझे मराठवाड्यातले बांधव आहेत, विदर्भातले काही बांधव आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले बांधव आहेत, इथले भूमिपुत्र आहेत आणि आमचे सगळे कोकणातले कोकणवासी सुद्धा या पनवेल शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं गेली अनेक वर्ष काम करतायत. आणि त्या सगळ्या माझ्या मतदार बंधूंना माझी विनंती आहे, मग त्याच्यामध्ये कोकणातले माझे मतदार आहेत, आमच्या मुंडे साहेबांचे सगळे सहकारी अनुयायी आहेत. माझे राजकीय मार्गदर्शक गोपीनाथराव मुंडे साहेब होते आणि त्यांनी आम्हाला एक विचाराची दिशा दिली. आणि त्यामुळे मराठवाडा, बीड या परिसरातनं पश्चिम महाराष्ट्रातील सगळे जे मतदार आहेत, आपले स्थानिक गावाली मंडळी आहेत, या सगळ्यांनी या वेळेला कोणत्याही आमिषाला, कोणत्याही दबावाला बळी न पडता हे आमचे चारही शिलेदार आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये 71-72 जे आमचे उमेदवार आहेत ते बहुमतानं आम्हाला निवडून द्यावं, एवढीच पनवेलकरांना मी या निमित्तानं विनंती करेन. धन्यवाद. पनवेलमध्ये 6 बिनविरोध सत्तेधाऱ्यांचे झालेले आहेत, त्या संदर्भात मी कालच या संदर्भात बोललो, हा लोकशाहीचा खून आहे. भारतीय जनता पार्टीला सत्तेचा माज झालाय आणि पार्लमेंट ते पंचायत आणि ट्रिपल इंजिन ही सगळी थापाबाजी आहे. जर तुम्हाला तुमचं परफॉर्मन्स आहे, तुम्ही ट्रिपल इंजिनचं सरकार चालवताय, तर हा पळपुटेपणा आणि धाकटपणा बिनविरोध निवडणूक करण्याचं खरं कारण नव्हतं. आणि निवडणूक आयोगानं सुद्धा जर नोटाचा त्या ठिकाणी ऑप्शन दिलाय, तर खरं तर आयोगानं आणि न्यायालयानं सुद्धा हा निर्णय करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा सगळा पळपुटेपणा आहे. जे 6-7 आमदार जे या ठिकाणी नगरसेवक जे निवडून आले म्हणतात, हे अर्धसत्य आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून सुद्धा न्यायालयात गेलोय आणि मला खात्री आहे की न्यायालय आम्हाला न्याय देईल आणि या 6 ते 7 ठिकाणी पुन्हा नव्यानं निवडणुका घ्याव्या लागतील, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी येईल, मला विश्वास आहे. शेवटचा प्रश्न आहे की उरणमध्ये महाविकास सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनी सांगितलं होतं की आमचाच नगराध्यक्ष, पण महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि पनवेलमध्ये कशा प्रकारे महाविकास आघाडीचा महापौर? त्या ठिकाणी आमचे मनोहर शेठ भोईर जिल्हा प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर माजी आमदार आहेत. त्यांनी गर्वाचे घर खाली त्या ठिकाणी महेश बालदी नावाचे आमचे मित्र आमदार आहेत आणि त्यामुळे यांचं गर्वाचे घर खाली केलेलं आहे. त्यांना एक प्रकारची सत्तेची आणि सगळ्या सरकारच्या अधिकारशाहीची मस्ती होती, परंतु त्या ठिकाणी घाणेकरताई आमच्या महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष झाल्या. मला तर असं वाटतं की आज त्याचाच पुनरुच्चार या पनवेल महानगरपालिकेमध्ये होणार आहे आणि महाविकास आघाडीचा आमचा नगराध्यक्ष बहुमतानं बसणार आहे. आपण महापौर खांदा कॉलनीमध्ये आपण प्रचारासाठी फिरत आहात, आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी, उमेदवारांसाठी. महाविकास आघाडी कसं आपल्याला वाटतं या प्रचारामध्ये? मी तर काल परवा आलेलं नाही आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आदरणीय उद्धव साहेबांनी गीते साहेबांना आणि आम्हाला जबाबदारी दिली. प्रसाद भोईर आमचे संपर्क प्रमुख, इथले जिल्हा प्रमुख आमचे शिरीष घरट आहेत आणि आमच्या 7 जी शहर नगर आहेत त्याचे शहर प्रमुख आमचे, त्याच्यामध्ये आपले शिर्के आहेत, बाकी ठिकाणी आहेत.
यांनी आम्ही एक प्रकारचं नियोजन करून चांगल्या संघटनेतून शाखा प्रमुख गटप्रमुख अशा प्रकारची रचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची केले. त्याचबरोबर अनेक वर्षाचं शेतकरी कामगार पक्षाचं संघटन या रायगड जिल्ह्यामध्ये तसं पनवेलमध्ये आहे. आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारीचे जे सगळे सहकारी आहेत, इंडियन नॅशनल काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, यांनी सुद्धा आपापल्या परीनं प्रत्येक मी आज बघतोय तळोजा असेल, त्याबरोबर आमचं कळंबोली असेल, या ठिकाणी कामोठे असेल, खारघर असेल किंवा आज हा नवा पनवेल जुना किंवा कांदा कॉलनी असेल आणि जुनं पनवेल शहर असेल, नवीन पनवेल शहर, या सगळ्या ठिकाणी या 20 प्रभागामध्ये जर हे 7 बिनविरोध दबावानं आणलेले जर नगरसेवक त्यांनी तिथल्या ठिकाणी जर निवडणूक झाली तर त्या ठिकाणी बहुमतानं महाविकास आघाडीचे नगरसेवक निवडून येईल. कारण मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा किंवा त्याच्या आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं मतदान जनतेनं सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात केलेलं आहे. इतिहास गवाह आहे असंच ना म्हणताय. हा, त्यामुळं जवळजवळ 1,75,000 मतदारांनी प्रशांत शेठ ठाकूरांना मतदान दिलेलं नाही आहे. एक तर मशालीवर दिलं, नाहीतर बाळाराम शेठच्या आमच्या शिट्टी होती की कपशी होती, शिट्टीवरती दिलेलं आहे. त्यामुळं आमच्या बाळाराम शेठची शिट्टी ही प्रत्येक घराघरात वाजलेली आहे. ती पुन्हा एकदा वाजणार आणि मशाल सुद्धा आमची पेटलेली आहे. आणि आमचे वाघमारे साहेब ते तर काय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात आणि चांगले लोकप्रतिनिधी सुशिक्षित सुसंस्कृत आम्ही दिलेले आहेत. त्यामुळे मला खात्री विश्वास आहे गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून एक चांगल्या प्रकारचं सामंजस्य ठेवलंय आणि त्याचा प्रतिसाद म्हणून आम्हाला एक सांघिक विजय मिळेल हा आम्हाला विश्वास आहे.